आज आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांचा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आज आठवडाभर जनविश्वास सप्ताह म्हणून आम्ही तो साजरा करणार आहोत। तो साजरा करताना आपलाही त्याच्यामध्ये सहयोग असावा की आम्ही जे कार्यक्रम आठवडाभर राबवणार आहोत त्याची एक प्रसिद्धी व्हावी आणि आपल्याला विनंती करतोय की प्रत्येक दिवसाची आम्ही प्रेस नोट आपल्याला पाठवू, ती प्रसिद्धी करावी आणि दादांचा वाढदिवस आपल्यासोबत स्नेहभोजन करून आम्हाला करायचा होता। त्याबद्दल आम्ही हा एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता। कार्यक्रम तो होतच राहणार, पण या शहराचे जे मूळ प्रश्न आहेत त्यावरती आपण आपल्या शहरामध्ये आम रस्ते जात आहे, खराब रस्ते आहेत, शहरामध्ये नको त्या कार शेड बनवून येत आहे, त्याबद्दल काम करणार नाही। खरोखर शहरामध्ये जे आज ड्रग्स वगैरे ड्रग्स माफिया इथे वाढलेले आहेत, त्या ड्रग्स माफियांना आपल्यासारखे जागरूक पत्रकार या ड्रग्स माफियांना पकडून पोलिसांपर्यंत देत आहेत। त्याच्यामध्ये आपले पत्रकार शशी शर्माजी यांनी खरोखर याच्यावरती चांगली कारवाई केलेली आहे। केतन बारिया जे आहेत त्यांनी चांगली कारवाई केलेली आहे आणि तो जो पोलिसांना पकडून दिले आहेत त्याला आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर आहोत आणि असेच जर ड्रग्स माफिया इथे वाढतील तर त्यांना आम्ही खरोखर अडवू आणि त्यांना पोलीस प्रशासनाकडे सोपवण्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे समोर येणार आहोत। आपण याआधी आंदोलन केलं होतं, घोषणाबाजी केली होती, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याविषयी काय झालं? त्याबाबत आम्ही प्रत्येक वेळी आमच्या शहराचे सीपी साहेब आहेत, पोलीस कमिशनर डीसीपी साहेब आणि पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही आयुक्तांना नोटीसही काढलेली आहे। परंतु मी वेळोवेळी म्हणजे मागणी करतोय की मला नोटीस दाखवा। नोटीस मला इथे दाखवले, फक्त नगरपालिकेत नोटीस पोहोचली नाहीत असं कालपर्यंतचा रिपोर्ट आहे। आठवडा तर लागत नाही त्यांना पोहोचण्यासाठी। कुठून दिल्लीवरून की कुठून बाहेरच्या देशातून जर नोटीस आली असेल तर आपण समजू शकतो की 3-4 दिवसामध्ये पोहोचेल, पण आठवडा झाले तरी पण आयुक्तांना नोटीस अजून पोहोचलेली नाही। तर मला असं वाटतं की पोलीस प्रशासन एकतर खोटं बोलतंय आमच्याशी किंवा ते कोणाच्या तरी मार्गदर्शनावर चालतंय, कारण आयुक्तांना कोणाचा तरी आशीर्वाद पण असू शकतो। त्याच्यामुळे मला अशी खात्री आहे, पण तो आशीर्वाद जरी असेल तरी पण त्यांना आम्ही दंड दिल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही। शेवटची एक तुमची बैठक झाली होती नामदार पवार सोबत, काय विषय होता? याचे 2 विषय होते। बैठक यासाठी झाली होती की आमचा मेन उद्देश होता जो मेट्रो कारशेड आहे, तो मेट्रो कारशेडचा मी असं ऐकलं होतं की पूर्ण डोंगर तोडून तिथे 19,000 झाडांचे कत्तल होत आहे। तर आमचा असा विषय होता की इथे जे रिकाम्या जागा आहेत, रिकाम्या ज्या अजूनपर्यंत राई मुर्द्याच्या अगोदर जिथे शेवटचं स्थानक आहे त्याच्या आजूबाजूला पण आपण कारशेड करू शकता, पण मोठ्या प्रमाणात जागा घेऊन जर प्रशासन तिकडे करत आहे तर ते चुकीचं असं अजितदादांच्या निदर्शनास आलं। त्या बैठकीला माननीय आयुक्त साहेब आणि माननीय MMRDचे आयुक्त साहेब BC साहेब तिथे होते। BC साहेबांना दादांनी सांगितलं की रिकाम्या जागा ज्या इथे होत्या किंवा बिल्डरच्या जागा आहेत त्यांना आपण तिथे पैसे देऊन पण तिथे कारशेड होऊ शकतं, तर तुम्ही तिथे झाडं तोडण्याचा घाट का घातला आहे? तर BC साहेबांनी त्यांना खोटी बातमी दिली, माहिती दिली की तिथे 600 घरं आहेत आणि ते 600 घरं वाचवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय। परंतु आम्ही BC साहेबांना विचारलं असता की 600 घरं कुठचे त्याची आम्हाला लिस्ट पाठवा, तर ते आम्हाला बोलतायत की 600 घरं नाहीत। आम्ही असं सांगितलं की 600 लोकांना आम्ही त्यांना बाधित न करता आम्ही ते प्रयत्न करतोय म्हणून। पण दादांचा मानस आहे की जिथे जागा खाली आहे तिथे कारशेड व्हावं।